नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत आरोग्यासंदर्भात आणि आजचा विषय हेपेटायटिस आणि आधुनिक उपचार पद्धती। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत दोन तज्ञ डॉक्टर बिपिन विभूते आणि डॉक्टर संदीप कुलकर्णी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही तज्ञ डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्ते डॉक्टर बिपिन विभूते यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर विभूते हे ट्रान्सप्लांट सर्जन आहेत आणि भारतातील प्रतिष्ठित ट्रान्सप्लांट सर्जनमध्ये त्यांचं नाव नोंदवलं जातं आणि त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे कोल्हापूरच्या DY पाटील मधून पूर्ण केल्यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांट आणि HPV शस्त्रक्रियेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमधून त्यांनी हे शिक्षण घेतलं। ते सध्या सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन जिमखाना येथे रुग्णसेवा बजावत आहेत। त्याचबरोबर ते हिपॅटोबिलियरी देखील आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी पुण्यातील लिव्हर ट्रान्सप्लांट आणि किडनी आणि पॅनक्रियास ट्रान्सप्लांट देखील सर्जरी केलेले आहेत। तर डॉक्टर संदीप कुलकर्णी यांनी अंबेजोगाई इथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचबरोबर ते सध्या गॅस्ट्रोलॉजिस्ट म्हणून सध्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी औरंगाबादमधून MD केलं आणि सध्या ते गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट म्हणून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा बजावत आहेत। आतापर्यंत त्यांनी 3000पेक्षा अधिक एंडोस्कोपीज केले आहेत। चला तर आज आपण या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया ह्या दोन्ही तज्ञांकडून। लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर सगळ्यात अगोदर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कारण की लिव्हर बद्दल आपण ऐकून असतो, लिव्हर जर खराब झालं तर आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा अवयव आपण म्हटलं जातो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती पूर्ण होऊ शकतो। सगळ्यात अगोदर लिव्हर म्हणजे नेमकं काय आणि त्याचं कार्य काय आहे त्याविषयी काय सांगाल? बरोबर। सो लिव्हर आपण इंग्रजीमध्ये यकृत असं लिव्हरला यकृत असं म्हणतो आपण मराठीमध्ये, किंवा काही वेळेस आपण काळीज असंही म्हणतो। तो लिव्हर हा शरीरातला एक महत्त्वाचा अवयव आहे आणि तो अवयव शरीरामध्ये विविध काम करतो आणि हा खूप दुर्लक्षित केलेला असा अवयव आहे। जसं आपलं शरीर हे हाडामांसाने बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सूक्ष्म पेशीसाठी जी शक्ती किंवा जी एनर्जी लागते ते देण्याचं काम हे लिव्हर करतं। जसं आपल्या शरीराला गाडीला पेट्रोल किंवा डिझेलची गरज असते त्याप्रमाणे लिव्हर हे एनर्जी देतं। त्याचप्रमाणे शरीरामधले शुगर किंवा कोलेस्ट्रॉल किंवा बऱ्याच ज्या डायजेशन किंवा चय अपचयच्या ज्या क्रिया असतात त्या लिव्हर नियंत्रित करतं। आणि त्याचप्रमाणे जे आपण खातो पितो किंवा कुठले मेडिसिन्स घेतो त्याचं जे आपण मेटाबॉलिझम म्हणतो ते पूर्णतः लिव्हरमध्ये होतं। मग लिव्हर शिवाय कंट्रोल करतं आणि लिव्हर शिवाय आपण खरंच जगू शकत नाही आणि ते आपल्या पुढच्या काही प्रश्नामध्ये त्याचं उत्तर नक्कीच मिळेल। नक्की अर्थातच आजचा जसा विषय हेपेटायटिस बद्दल आपण खरं तर चर्चा करतो। हेपेटायटिस म्हणजे नेमकं काय, अनेकांना प्रश्न पडला असेल नेमकं काय होतं हेपेटायटिस मध्ये, याचे काही प्रकार आहेत का याबद्दल आपण खरं तर याबद्दल चर्चा करणार आहोत। सगळ्यात अगोदर सांगा की हेपेटायटिस म्हणजे काय आणि हेपेटायटिस होण्याची काय कारणं आहेत का त्याविषयी? बरोबर। सो हिपॅटायटिस हा एक लिव्हरचा आजार आहे। तसे विविध आजार असतात त्यापैकी हा एक आजार आहे आणि हिपॅटायटिसचे जसं आपण सांगितलं की जसं विविध कारणं असतात की ज्या हिपॅटायटिस A असू शकतो, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C, हिपॅटायटिस E आणि त्याचबरोबर ज्या आता 2020 पर्यंत आम्ही असा अंदाज बांधलाय की जे ओबेसिटी किंवा जाडेपणामुळं किंवा शुगर आणि कोलेस्ट्रॉल अनियंत्रित असल्यामुळं जे आजार होतात त्याच्यामुळे लिव्हरमध्ये फॅट तयार होणे आणि त्याच्या जर ती अनियंत्रित असेल तर त्याचं प्रमाण हे पुढच्या स्टेजमध्ये होतं आणि लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर प्रमाणापेक्षा जास्त खराब होऊन त्याला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट लागू शकते। आणि त्याचबरोबर अल्कोहोल असू शकतं किंवा काही मेडिसिन्स ड्रग्स असू शकतात आणि त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे जे लक्षणं होतात ते आपण पाहूच पुढच्या काही क्वेश्चन्स। बरोबर। बऱ्याचदा फॅटी लिव्हर असेल तर हेपेटायटिस होण्याची जास्त शक्यता असते? फॅटी लिव्हर प्रत्येक फॅटी लिव्हरमुळे हेपॅटायटिस होत नाही। सो फॅटी लिव्हरचे विविध प्रकार असतात आणि त्या काही प्रकारामध्ये हा हिपॅटायटिस ज्याला आपण नॉन सिरोटिक स्टिओटिक हिपॅटायटिस म्हणतो, ज्याला नॅश असं म्हणतात,
तो जर कंट्रोलमध्ये नाही आला तर त्याचं रूपांतर हे हेपॅटायटिसमध्ये होऊ शकतं. बरोबर. डॉक्टर संदीप कुलकर्णी, खरं तर आता हेपॅटायटिसबद्दल आपण जाणून घेतलं. ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये व्हायरल हेपॅटायटिस देखील असतो. हा नेमकं काय आहे, त्याविषयी काय सांगाल? व्हायरल हिपॅटायटिस हा अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. जगभरात साधारणतः 30 कोटी लोकांना दरवर्षी हा आजार होतो. साधारणतः भारतामध्ये यामधील बहुतांश रुग्ण आहेत. दरवर्षी जवळजवळ 2.5 लाख लोक व्हायरल हिपॅटायटिसमुळे मृत्यू पावतात. बरं. त्यामुळे व्हायरल हिपॅटायटिस हा अतिशय महत्त्वाचा आजार आहे. ह्याचे साधारणतः जगभरामध्ये 4 मुख्य व्हायरसचे प्रकार आहेत, ए, बी, सी व ई. यातील ए आणि ई हे जे व्हायरस आहेत हे खराब अन्नातून किंवा दूषित पाण्यातून जातात. आणि बी व सी हे व्हायरस हे आईकडून मुलाला किंवा सिरिंजेस किंवा रक्तामधून, दूषित रक्तामधून किंवा असुरक्षित यौन संबंधातून हे व्हायरस जातात. बरं बरं. पण मग ह्याची लक्षणं काय असतात साधारणतः? मग व्हायरल हिपॅटायटिस हा साधारणतः 2 प्रकारचा असतो, ॲक्यूट हिपॅटायटिस आणि क्रॉनिक. ॲक्यूट म्हणजे काय, यांची लक्षणे लगेच दिसतात. म्हणजे लगेच या रुग्णांना त्रास व्हायला चालू होतो. मळमळ होणे, ताप येणे, उलट्या होणे, त्याचबरोबर थकवा जाणवणे, डोळे पिवळे होणे, लघवीला पिवळं होणे, ह्या सगळ्या या आजारांची लक्षणे आहेत. जनरली ॲक्यूट हिपॅटायटिस हा ए आणि ई या 2 आजारांमुळे होतो. बहुतांश वेळा हे आजार साधारण उपचारांनी नीट होतात. परंतु काही केसेसमध्ये हा व्हायरसचा आजार जो असतो हा तीव्र स्वरूपाची इंजुरी करू शकतो, तीव्र स्वरूपाची लिव्हरला इजा करू शकतो आणि त्यामध्ये मेंदूला सूज येऊ शकते. या रुग्णांमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट पण कधी कधी करावं लागू शकतं. त्याचप्रमाणे हिपॅटायटिस ई हा व्हायरस जर प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या तिमाहीमध्ये जर झाला तर तो जास्त गंभीर स्वरूपाचा असतो. या केसेसमध्ये जनरली 20 ते 25% रुग्णांमध्ये आईला किंवा बाळाला धोका होऊ शकतो. आता क्रॉनिक हिपॅटायटिस म्हणजे जनरली ह्या आजारांची लक्षणे दिसत नाहीत. म्हणजे विषाणू शरीरात बऱ्याच वर्षांपासून असतात पण लक्षणे काहीच दिसत नाहीत. हिपॅटायटिस बी आणि सी हे जनरली क्रॉनिक हिपॅटायटिस करतात. क्रॉनिक हिपॅटायटिस चे लक्षणं दिसत नाहीत परंतु व्हायरस शरीरामध्ये बऱ्याच वर्षांपासून असतो. तर ह्या आजारांवर योग्य त्या तपासण्या आणि औषधोपचार करणे खूप आवश्यक आहे. बरोबर. आणि ह्या आजारांविषयी जास्त जनजागृती करणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर आहे. अर्थात जनजागृती तर आहेच आणि त्याचबरोबर ह्याच्यावरती काय काय उपचार आहेत हे देखील करता आपण या कार्यक्रमात चर्चा करणारच आहोत. मगाशी तुम्ही डॉक्टर म्हणालात की लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सर देखील हेपॅटायटिस जर असेल तर पुढे जाऊन होऊ शकतो. पण मग ह्याबद्दल अनेक लोकांना माहिती नसते. मी बऱ्याचदा लिव्हरचा कॅन्सर होतो ते नेमका कशामुळे होतो ही बऱ्याचदा माहिती लोकांपर्यंत जात नाही आणि मग कारण हे मूळ असतं की हेपॅटायटिस होता, मात्र ह्याच्यावरती उपचार उपलब्ध आहेत खरं तर, आणि जर ते उपचार केले तर नक्कीच पुढे जाऊन आपण कॅन्सर किंवा सिरोसिस सारखे आजार टाळू शकतो. याबद्दल काय सांगाल? लिव्हर सिरोसिस हा जनरली शब्द जो आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा कॅटेगरीज असतात. सर्वसाधारणपणे लिव्हरला सूज येणे किंवा लिव्हरमध्ये गाठी होणे त्याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. सो जसं मी अगोदर सांगितलं की लिव्हर सिरोसिसचे वेगवेगळे कारणं असू शकतात. त्याच्यामध्ये एक फॅटी लिव्हर किंवा हेपॅटायटिस हे कारण असू शकतं आणि ते जर आपण नियंत्रित करून शकलो नाही तर त्याचं प्रमाण हे लिव्हर सिरोसिसमध्ये होतं. पण याच्यामध्ये गंमत अशी असते की लिव्हर जोपर्यंत 70% खराब होत नाही तोपर्यंत त्याचे आपलं कुठलंही लक्षण जाणवत नाहीत किंवा दिसत नाहीत. आणि ज्यावेळेस लक्षणं दिसतात त्यावेळेस ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये पण असू शकतो. आणि सर्वसाधारणपणे आपण पहिलं लक्षण जे असतं ते कावीळ असतं आणि त्यामुळे डोळे पिवळे दिसणे किंवा लघवी पिवळे होणे यासारखे लक्षणं. आणि आपण सुरुवातीला वारंवार होतंय कावीळ म्हणजे आपल्याला काहीतरी हेपॅटायटिसचा आजार आहे असं आपण म्हणू शकतो. वारंवार होणे किंवा एकदाही झालं तर ते हेपॅटायटिस असू शकतं. पण त्याच्यासाठी योग्य तज्ज्ञांकडून त्याचा सल्ला घेणे गरजेचं असतं. आपण शक्यतो आयुर्वेदिक किंवा अंगावरती काढणे ज्याला म्हणतो तेच प्रकार बरेचसे होतात आणि त्यावेळेस जर कंट्रोलमध्ये नाही आली तर त्याचं प्रमाण हे सिरोसिस किंवा त्याला ॲक्यूट लिव्हर फेल्युअर म्हणजे सडन ज्यावेळेस एकदम लिव्हर खराब होतं त्या प्रकारे ते पुढे जाऊ शकतं. आणि अशा पेशंटमध्ये ज्यांना लिव्हर सिरोसिस आहे
त्या पेशंटमध्ये जर आपल्याला लवकर ते लक्षात नाही आलं तर त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4% लोकांना लिव्हरमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते आणि त्याची प्रत्येक वर्षाला शक्यता असते. आणि ते जर आपल्याला टाईम लक्षात लवकर नाही आलं किंवा त्याचं निदान नाही झालं तर ते जवळपास 60 ते 70 लोकांमध्ये ते इनऑपरेबल, म्हणजे त्याला कुठली ट्रीटमेंट पुढे नसते. त्यामुळे योग्य वेळी होणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की निदान हे होणं फार आवश्यक आहे, मात्र ह्याची कुठलीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र कावीळ हे मुख्यतः लक्षण असतं आणि कावीळ झाल्यावरती आपण खरं तर ह्या सगळ्या गोष्टींवरती उपचार करणं आवश्यक आहे आणि योग्य उपचार करणं आवश्यक आहे. मग कावीळ झाल्यावरती आपण ही टेस्ट करून जर आपण हेपेटायटिसची काही लस वगैरे असते का, ही जर दिली तर नक्कीच त्याचा फायदा होतो. करेक्ट. सो याच्यासाठी मी अगोदर सांगितलं की योग्य तज्ज्ञांकडून त्याचं निदान करणं गरजेचं आहे. जस्ट आपण ब्लड टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये बिलिरुबिन किंवा कावीळचं प्रमाण दाखवलं तर ते कावीळ का आहे, म्हणजे लक्षण हे वेगळं आणि आजार हे वेगळं असतं. जोपर्यंत आजाराच्या आपण मुळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याची ट्रीटमेंट होणं शक्य नाही. त्यामुळे आजाराच्या मुळाशी जाऊन जर त्याची योग्य ट्रीटमेंट झाली तर नक्कीच तो आपण काबूमध्ये ठेवू शकतो किंवा बरा करू शकतो. बरोबर आहे. सो त्याच्यामध्ये ए आणि जो ई आहे त्याला ट्रीटमेंट फारशी नाही, सपोर्टिव्ह, ज्याला लक्षणं कंट्रोल करणे आणि क्लोज ऑब्झर्वेशन त्याला ज्याला म्हणतो ते आपण करतो. बरोबर आहे. हिपॅटायटिस बी साठी नक्कीच लस असते. हिपॅटायटिस ए साठी पण लसीकरण आपण रेग्युलरली करतो, पण सी आणि ई आणि डी साठी लसीकरण नाहीये. बरं. अर्थात आता डॉक्टरांनी सांगितले की लसीकरण काही हेपेटायटिसमध्ये नाही आहे. साधारणतः आपण ए बद्दल बोललो, त्याचबरोबर ई साठी देखील खरं तर लसीकरण नाही आहे. पण मग निदान नेमकं झाल्यावरती मग त्या रुग्णाने काय केलं पाहिजे, कारण की रुग्ण हेपेटायटिस म्हटल्यावरती बऱ्याचशा रुग्णाला हा आजार काय हेच माहिती नसतं आणि हा लिव्हरचा आजार आहे हे देखील तितकशी माहिती नसते, कारण की तेवढी जनजागृती आज आपल्या देशात नाही आहे. त्याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात, जेव्हा त्यांना काविळीचा त्रास असतो आणि जेव्हा ही सगळी लक्षणं त्यांना दिसतात तेव्हा आम्ही त्यांचे लिव्हर फंक्शन टेस्ट ही टेस्ट करतो. ही एक अतिशय सोपी आणि सहज उपलब्ध असलेली टेस्ट आहे. ही रक्ताची तपासणी आहे ज्याच्यामध्ये आम्हाला लक्षात येतं की कावीळ झालेला आहे. त्याचबरोबर व्हायरसचं अचूक निदान करणाऱ्या, प्रत्येक विषाणूंचं अचूक निदान करणाऱ्या टेस्ट पण अवेलेबल आहेत आणि त्याद्वारे हिपॅटायटिस ए, बी, सी यांचं अचूक निदान होऊ शकतं. बऱ्याचदा आम्ही सोनोग्राफी टेस्ट पण ऍडवाइस करतो, ज्याच्यामुळे आम्हाला लिव्हरवर सूज आली आहे ह्या गोष्टी कन्फर्म होतात. त्याचबरोबर लिव्हरला दुसऱ्या कुठल्या आजारांमुळे प्रॉब्लेम झालेला नाहीये, म्हणजे जसं पित्ताशयात खडे नाहीयेत, ह्या गोष्टी पण आम्ही बघू शकतो. जेव्हा निदान होतं ह्या टेस्ट नंतर, त्यानंतर त्याची ट्रीटमेंट असते. हिपॅटायटिस ए आणि ई हे जे व्हायरसेस आहेत ह्याच्यामुळे जनरली अॅक्यूट हिपॅटायटिस होतो आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी जी लागणारी ट्रीटमेंट आहे ती साधारण असते. सर्वसाधारण उपचारांमुळे हे जे व्हायरस रिलेटेड आजार आहेत, विषाणूंमुळे आजार आहेत, हे नीट होतात. हिपॅटायटिस ए साठी अतिशय चांगलं व्हॅक्सिन अवेलेबल आहे. सर्व लहान मुलांना हे व्हॅक्सिन आजकाल दिलं जातं. हिपॅटायटिस ई साठी अजून भारतात कुठलं व्हॅक्सिन अवेलेबल नाहीये, त्याच्यासाठी बरंच संशोधन चालू आहे. ह्या आजारांना प्रिव्हेंट करण्यासाठी स्वच्छ जागेवरचं खाणे, हात व्यवस्थित धुणे, उघड्यावरील अन्न न खाणे, ही प्रिकॉशन्स पाळणं अतिशय आवश्यक आहे, कारण यामुळेच हे आजार रोखू शकतो. त्याचबरोबर हिपॅटायटिस बी हा पण आता भारतामध्ये खूप कॉमनली सापडणारा आजार आहे. साधारणतः 1 ते 2% लोकांना भारतात हिपॅटायटिस बी ची लागण झालेली आहे. हा रक्तातून जाणारा आजार आहे आणि ह्या व्हायरसवर अतिशय इफेक्टिव्ह उपचार, अतिशय चांगले उपचार उपलब्ध आहेत. परंतु सर्वच रुग्णांना उपचारांची गरज नसते. फक्त काही रुग्णांना ज्यांच्या तपासण्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात त्यांनाच आम्ही उपचार सांगतो. हिपॅटायटिस बी साठी खूपच चांगली लस पण उपलब्ध आहे आणि अतिशय परिणामकारक लस आहे. हिपॅटायटिस बी हा असा व्हायरस आहे की जनरली हा एकदा शरीरात आला की हा शरीरातून बाहेर जात नाही. त्याच्यामुळे ह्या व्हायरससाठी प्रतिबंध, म्हणजे प्रिव्हेन्शन इज द क्युअर, याच्यासाठी प्रतिबंध हाच उपचार आहे. म्हणूनच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि
भारत सरकार यांच्याकडून हिपॅटायटिस बी व्हॅक्सिनेशनसाठी खूप प्रयत्न केले जातात. बरोबर. आपल्या सगळ्यांना हे माहिती असेल की अमिताभ बच्चन या हिपॅटायटिस बी व्हॅक्सिनेशन मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर पण आहेत आणि ते खूप ॲक्टिव्हली व्हॅक्सिनेशनसाठी प्रयत्न पण करतात. बरोबर. अनेकदा हेपेटायटिस बी बद्दल गरोदर एखादी बाई असेल तर ती गरोदरपणानंतर तिला सांगितलं जातं की हेपेटायटिस बीचं इंजेक्शन आवर्जून घ्या. त्याच्या मागचं मुख्य कारण काय असू शकतं मग? हिपॅटायटिस बी हा भारतातनं संक्रमित होण्याचा मुख्य मार्ग जो आहे हा आईकडून मुलाला आहे. त्याच्यामुळे सर्व गरोदर स्त्रियांची हिपॅटायटिस बी साठी तपासणी केली जाते. ज्या स्त्रिया हिपॅटायटिस बी साठी पॉझिटिव्ह असतात आम्ही त्यांची फर्दर टेस्ट करून घेतो, ज्यामुळे त्यांच्या जीवाला किंवा त्यांच्या लिव्हरला काही इजा झाली आहे का हे शोधता येतं. त्याचबरोबर बाळाला जन्मल्या रेडीमेड अँटीबॉडीज दिल्या जातात. एक इंजेक्शन दिलं जातं ज्याच्यामुळे आईकडून मुलाला जो होणारा प्रादुर्भाव आहे तो कमी होतो. त्याचबरोबर 72 तासामध्ये व्हॅक्सिन पण दिलं जातं. ह्या सर्व उपचारांमुळे आईकडून मुलाला जो हिपॅटायटिस बी आहे तो आजच्या काळात जवळजवळ होत नाही. अगदी. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकवर जाण्यापूर्वी खरं तर तुम्ही वॅक्सिनेशन आणि एकूणच हेपेटायटिसच्या वेगवेगळ्या व्हायरल विषयी जाणून घेतलं. मात्र हेपेटायटिस सी बद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. हा ॲक्यूट आहे का क्रोनिक आहे? हिपॅटायटिस सी जो आपल्याला आढळतो तो मुख्यतः क्रॉनिक हिपॅटायटिस असतो. क्रॉनिक म्हणजे विषाणू बऱ्याच वर्षांपासून शरीरात असतो आणि त्याचे लक्षणं दिसत नाहीत. हिपॅटायटिस सी हा जनरली जे इंजेक्शन ड्रग युजर्स असतात त्यांच्यामध्ये सापडतो. हा रक्तातून ट्रान्समिट होणारा व्हायरस आहे. काही काळापूर्वी हिपॅटायटिस सीवर खूप चांगले उपचार नव्हते, पण अलीकडच्या काळात हिपॅटायटिस सीवर खूप संशोधन झालेलं आहे. त्यामुळे अतिशय परिणामकारक उपचार आलेले आहेत हिपॅटायटिस सीवर आणि अतिशय इफेक्टिव्ह अशा उपचारांमुळे आता हे रुग्ण बरे होतात. परंतु ज्या रुग्णांमध्ये आधीच सिरोसिस झालेला आहे किंवा ज्यांना लिव्हर कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये ह्या उपचारांनंतर सुद्धा फार फरक पडत नाही आणि या रुग्णांमध्ये काही वेळेस आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट हाच एक उपाय राहतो. त्यामुळे लवकर निदान हे अत्यंत आवश्यक आहे. हिपॅटायटिस सी साठी कुठली लस उपलब्ध नाही, पण उपचार मात्र अतिशय परिणामकारक उपलब्ध आहेत. बरोबर आहे. अर्थातच उपचारांबद्दल आणि एकूणच ट्रान्सप्लांट विषयी डॉक्टर तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, कारण की आज आपण बघितलं तर ऑर्गन डोनेशन किंवा अवयवदान ह्याच्यावरती आपण सध्या खूप मोठ्या प्रमाणात कॅम्पेन करत असतो. मात्र लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची कोणाकोणामध्ये वेळ येऊ शकते आणि हे लिव्हर ट्रान्सप्लांट झाल्यावरती मनुष्य जो रुग्ण आहे तो पुन्हा एकदा आपलं आयुष्य उत्तम प्रकारे जगू शकतो का? तर दोन प्रकारचे रुग्ण असतात त्याच्यामध्ये. एक तर ॲक्यूट लिव्हर फेल्युअर, जसं आपण डिस्कस केलं की ज्याचं लिव्हर हिपॅटायटिसमध्ये सडनली काम करायचं बंद करतं. बरोबर. आणि त्या रुग्णामध्ये आपण काही तासांसाठी किंवा काही स्टेजपर्यंत कुठल्या एखाद्या स्टेजपर्यंत आपण मेडिकल ट्रीटमेंट हे कंटिन्यू करतो की त्याच्यातून रिकवर होण्याचा आपण प्रयत्न करतो. लिव्हर असा एक अवयव आहे की ते स्वतःच्या पेशी स्वतः तयार करतो. म्हणजे लिव्हर जरी अर्ध जरी आपण कट केलं तर ते लिव्हर परत वाढतं. म्हणजे की जसं आपण बोट आपलं कट झालं किंवा कुठलाही अवयव एखादा आपला निकामी झाला तर काढला तर तो परत ग्रो होत नाही किंवा परत तयार होत नाही. लिव्हर असं आहे की अर्ध लिव्हर काढलं तर ते काही कालावधीमध्ये म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्वस्थितीत तो येतो. तर तसे काही रुग्ण आपण आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देतो. आणि ती जर फेल झाली किंवा त्याला जर तो रुग्ण जर रिस्पॉन्ड करत नसेल तर मग आपण त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट हे ऑप्शन देतो. लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये इमर्जन्सी लिव्हर ट्रान्सप्लांट, ॲक्यूट लिव्हर फेल्युअरमध्ये नेहमी हे इमर्जन्सीच असतं. आणि जे क्रोनिक लिव्हर ट्रान्सप्लांट जे आहेत की ज्याच्यामध्ये सिरोसिस होतं आणि सिरोसिस म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त लिव्हर खराब होतो. बरोबर. आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी 30% लिव्हरची गरज असते, आवश्यकता असते. सो जोपर्यंत लिव्हर 70% खराब होत नाही किंवा त्याची क्षमता संपत नाही तोपर्यंत कुठलंही लक्षण आपल्याला जाणवत नाही. पण मग तोपर्यंत ट्रान्सप्लांट पण करू शकत नाही. आपल्याला लक्षणच नसेल तर आपण ट्रान्सप्लांट त्यांना ऍडवाइस करत नाही. आणि ज्यावेळेस त्यांना लक्षणं दिसायला लागतात त्यावेळेस आपण त्यांचे सगळ्या टेस्ट करून ते क्रायटेरियामध्ये ट्रान्सप्लांटच्या फिट होतात की नाही ते बघतो. आणि जर ट्रान्सप्लांटमध्ये जर ते फिट असतील तर आपण त्यांना ट्रान्सप्लांटचा ऍडवाइस देतो.
तो ट्रान्सप्लांट ही मोठी प्रोसेस आहे. सो ट्रान्सप्लांट त्याच्यानंतर त्या रुग्णाचा फिटनेस होतो, फायनान्शियली ऑल्सो तो रेडी पाहिजे. आणि त्याला 2 प्रकारचे ट्रान्सप्लांट असतात. एक लिव्हिंग डोनर लिव्हिंग ट्रान्सप्लांट की ज्याचा कुठलाही जो जवळचा नातेवाईक आहे तो त्याचं अर्ध लिव्हर हे त्या रुग्णाला डोनेट करू शकतो. आणि दोघांचं लिव्हर हे 3 महिन्याच्या कार्यकालामध्ये ते पूर्वस्थितीत परत वाढतं. आणि जसं याच्यामध्ये 90% हा सर्वायवल असतो. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण 100 रुग्ण अशा प्रकारचे ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेस 90 रुग्ण त्याचे हे जसे ते सुरुवातीच्या आजाराच्या अगोदर जसं आयुष्य होतं तसं कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगू शकतात. त्यांना काही रिस्ट्रिक्शन्स असतात सुरुवातीच्या कालावधीमध्ये, पण आफ्टर 1 वर्षानंतर त्यांना कुठलंही रिस्ट्रिक्शन नसतं. एक टॅबलेट्स किंवा गोळी ही आयुष्यभर त्यांना घ्यावी लागते. सो हे पनिशमेंट नाही, पण ते लिव्हर रिजेक्ट होऊ नये म्हणून आपण ते त्यांना देतो. बरोबर. आणि तो रुग्ण किंवा तो पेशंट हा कधी ट्रान्सप्लांट पेशंट म्हणून आयुष्य जगत नसतो. तो नॉर्मल तुमच्या आमच्यासारखा एकदम नॉर्मल आयुष्य ते जगतात. बरोबर आहे. अर्थात ह्या निमित्ताने अजून एक प्रश्न तो म्हणजे बऱ्याच लोकांनी आतापर्यंत लिव्हर ट्रान्सप्लांट केलेला आहे आणि ते नॉर्मल जे आयुष्य आहे ते जगतात. मात्र पुढे जाऊन त्यांना पुन्हा एकदा हेपेटायटिस होण्याची शक्यता असते का, आणि जर झालं तर मग तेव्हा काय करायचं अशा पेशंटने? खूपच छान प्रश्न आहे आणि बरेच रुग्ण आम्हाला विचारतात. तर जसं संदीपनी सांगितलं की हेपेटायटिस सी हा कम्प्लिटली क्युरेबल डिसीज आहे. म्हणजे 2015 पर्यंत अशी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट नव्हती, पण आता आपल्याकडे खूप चांगली ट्रीटमेंट आहे. हेपेटायटिस ए आणि ई हे ऑलरेडी शरीरच त्याची इम्युनिटी वाढवतं किंवा रोगप्रतिकार शक्ती असतं, त्यामुळे त्याला काही तो परत येत नाही. पण हेपेटायटिस बी हा असा व्हायरस आहे की तो लोखंडाला जसं चुंबक चिकटून बसतं तसं तो लिव्हरमध्ये नवीन लिव्हर जरी असेल तर तो परत लिव्हरमध्ये जाऊन तो बसतो. पण तो प्रत्येक वेळेस हा तो लिव्हरला खराब करेलच असं नाही. तर त्या याच्यामध्ये आपण त्यांना मॉनिटर करतो आणि मॉनिटर केल्यानंतर जर ते लिव्हर ते व्हायरस शरीरामध्ये वाढत असेल तर त्याला आपण काबूमध्ये ठेवतो, की जे हे आजाराच्या अगोदर आपल्याला करता येत नसतं कारण माहिती नसतं. आता आपला आजार माहिती आहे तर त्याची इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आपण करू शकतो. पण काही रुग्णामध्ये तो परत हेपेटायटिस बी स्पेशली परत येण्याची शक्यता असते. आपण इफेक्टिव्ह ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला काबूमध्ये ठेवू शकतो. बरोबर. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्हा दोन्ही तज्ज्ञांना, कारण की आज आपण बघतोय की अवयवदानाचं महत्त्व फार आहे आणि अवयवदानासाठी जनजागृती देखील केली जाते. अनेकांना हार्ट असेल, लिव्हर असेल, इतर काही गोष्टी असतील त्या लागतात आणि त्या आपल्या ह्या सगळ्या अवयवदानाच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतात आणि एखाद्याचा जीव वाचू शकतो. मला सांगा ह्या निमित्ताने काय आपल्या प्रेक्षकांना आवाहन कराल? अवयवदान करण्यासारखं या जगामध्ये दुसरं कुठलंच दान नाही आहे, कारण ते स्वइच्छेनं केलेलं दान असतं आणि त्याच्यातून कुठलीही अपेक्षा नसते आणि त्याच्यातून आपण डायरेक्टली कुणाचं तर आयुष्य वाचवत असतो. सो अशा प्रकारच्या दान केल्यामुळे जवळपास आपण 50% जे रुग्ण लिव्हर ट्रान्सप्लांट लागतं ते डेफिनेटली आपण वाढवू शकतो आणि याचं जास्तीत जास्त अवेअरनेस व्हावं आणि आपला भारताचं पण जगाच्या नकाशावर कुठेतरी इम्पॅक्ट राहावा म्हणून आपण 9 ऑगस्टला एक ऑर्गन डोनेशन ड्राईव्ह करतोय की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम डोनेशन प्लेज व्हावं. ते 8 तासाचं आहे. 9 to 5 तो ओपन असेल स्लॉट ऑनलाईन डोनेशनसाठी आणि मी श्रोत्यांना आवाहन करतो की तुम्ही थोडासा टाइम स्पेअर करून ऑर्गन डोनेशनची जर तुम्ही प्लेज केलं तर खूप लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. तुम्ही काय सांगाल अगदी थोडक्यात? ऑर्गन डोनेशन जसं सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे आता ही काळाची गरज आहे. बरेचसे रुग्ण हे योग्य अवयव नसल्यामुळे मरण पावतात आणि त्यासाठी बऱ्याचदा वैद्यकीय जेव्हा मेडिकल मॅनेजमेंट जी असते त्यांचे उपचार कमी पडतात किंवा ते त्यांना दात देत नाहीत. यावेळेस त्यांना ट्रान्सप्लांट हाच पर्याय असतो आणि योग्य त्या दातांमुळे दात्यांच्या अभावी ते मरण पावतात. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे की अवयवदानासाठी लोकांनी आता खूप पुढे यायला आवश्यक आहे. खरंय खरंय. अगदी खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही या निमित्ताने केलेलं आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. यानंतर हालो 24 तास मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हालो 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.